आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आपला मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा। नवीन वर्षाची सुरुवात नव्या आशांची, नव्या स्वप्नांची। आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याला खूप मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। चैत्र महिन्याचा प्रथम दिवस, प्रत्येक मराठी माणसाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा केवळ फक्त एक सण नाही तर साक्षात या अनादी अनंत ब्रह्मांडाचा जन्मदिवस आहे। ब्रह्मपुराणानुसार साक्षात ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला या सृष्टीची निर्मिती सुरू केली। गुढीपाडव्याला खरं अर्थाने कालचक्र बदलते, वसंत ऋतूची सुरुवात होते, ग्रहांची स्थिती बदलते आणि निर्जीव झाडांनाही नवी पालवी फुटते। इतकंच नाही तर हा दिवस भगवान रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याचा आनंद उत्सव म्हणूनही साजरा केला जातो। म्हणूनच गुढी ही विजय, समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानली जाते। आज सकाळी 5 वाजल्यापासूनच आमच्याकडे लगबग सुरू झाली। बेत होता चमचमीत अशी मटकीची उसळ, पुऱ्या, मसाले भात, कटाची आमटी, पुरणपोळी आणि कुरकुरीत आळूच्या वड्या। गोडामध्ये गुढीपाडवा स्पेशल केसर श्रीखंड, शेवयांची खीर आणि गुलाबजाम। आज मी श्रीखंड आणि गुलाबजाम पहिल्यांदाच केले आणि भारीच जमले। सकाळी लवकर उठले, देवपूजा केली, दारात तोरण लावलं, गुढी उभारणार त्या जागी थोडं डेकोरेशन केलं, रांगोळी काढली आणि मग पूजेची आणि नैवेद्याची तयारी केली। आज मला रेडी टू यूज गुढीपाडवा रांगोळी मॅट सलोनी आर्ट वर्ल्ड कडून भेट आली आहे। त्यांच्या झटपट रेडीमेड रांगोळी मॅट्समुळे खरंच खूप टाइम वाचतो आणि छान देखील दिसतं। आजची सुंदर अशी गुढीपाडवा स्पेशल साडी मला थेट नाशिकवरून निरी थ्रेड्स कडून आली आहे। त्यांच्या थीम बेस्ड साडीज खरंच खूप आकर्षक, प्रीमियम क्वालिटीच्या आणि अप्रतिम कलर्स मध्ये असतात, ज्या नेसल्यावर फारच शोभून दिसतात। त्याबरोबर बहावा क्रिएशनची हँडक्राफ्टेड मोरपंख ज्वेलरी सेट खूपच उठून दिसतोय। Inspired by the peacock feather of Lord Krishna, this jewelry design adds a divine charm to your traditional look. तुमच्या घरी गुढी उभारताना तुम्ही कधी शांतपणे तिच्याकडे पाहिलं का? ही विजयाची प्रतीक म्हणून उंच आकाशात उभारलेली गुढी, त्यावर रेशमी साडी, साखरेच्या गाठी, सुंदर अशी फुलांची माळ, कडीलिंबाची पानं, आंब्याची डहाळी, त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गडू। बस त्या क्षणी गुढी पूर्ण होते। मला तर असं वाटतं, गुढीपाडवा हा आपल्या मराठी माणसासाठी फक्त एक सण नाही तर एक आठवण आहे, की प्रत्येक वर्ष आपल्याला एक नवीन संधी देतं, पुन्हा सुरुवात करण्याची, स्वतःला घडवण्याची आणि आनंदाने जगण्याची। चला या गुढीपाडव्याला आपणही नव्या स्वप्नांना सुरुवात करूया। नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा। आणि हो, तुमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा केला हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा।